सर्वांचे मी आधी स्वागत करतो. ज्या मातीमध्ये आपण जन्माला आलो, ज्या मातीमध्ये आपण वाढलो, ज्या मातीमध्ये आम्ही इंग्लिश लिहायला शिकलो, वाचायला शिकलो, म्हणायला शिकलेलो नाही, एवढे तेव्हाची बुद्धिमत्ता आमची नव्हती. परंतु ज्या मातीमध्ये मी जन्माला आलो त्या मातीचा मी देणेकरी लागतो, म्हणून आपण सर्वांनी मिळून एकोप्याने जर काम केलं तर शाळेचाच नव्हे अखंड गावाचा विकास व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही. इथे कुठल्याही जाती पंथाचा संबंध नाही आहे. आपण फक्त मुलांचा जो शैक्षणिक स्तर आहे तो वाढवायला शिकलं पाहिजे. आता प्रत्येक वेळी आम्ही या शाळेमध्ये येतो, आज पूर्वीची शाळा आणि आताची शाळा त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आपल्याला नक्कीच पडलेला दिसतो. रांगणकर सर आल्याच्या नंतर तर आपली शाळा, माझ्या मते त्यांचं कौतुक जोरदार टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा. हायलाईट झालेली शाळा अशी पूर्णगडची मला दिसते प्रत्येक वेळी. कारण हे सुद्धा काम महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही मीडियाचा वापर करता तेव्हा तुम्ही समाजामध्ये काय करता हे समजत असतं. बघा, आम्ही आता रत्नागिरीत जातो, आम्ही काय रत्नागिरी गावामध्ये कमी असतो, परंतु शाळेमध्ये काय चाललंय हे आपल्याला एका व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला कळतं आणि म्हणून त्यांचा कौतुक करावं असं वाटतं. जेव्हा एखादी व्यक्ती काम करते तर त्याचं कौतुक नक्कीच केलं जाणार, त्याच्याबद्दल वाद नाही. आपलं आता कार्यक्रम आजपासून सुरुवात काय होत आहे, पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली काम करायचं आहे. आपण सर्वांनी विविध उपक्रम राबवायला तर आम्हाला वेळ नक्कीच लागणार नाही. मॅडमना मी शब्दच देतोय की या शाळेमध्ये हा शिक्षक पालक संघ रत्नागिरी तालुक्यामध्ये एक नंबर ठरेल असे माझं तरी आत्मविश्वास मी ठामपणे सांगू शकतो. कारण विविध उपक्रम काय राबवावे, कसे राबवावे, कुठे राबवावे आणि कुठल्या पद्धतीने राबवावे हे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 9वी-10वी पासून मी थोडासा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा उपयोग माझ्या गावासाठी करावा ही असणारी माझी तळमळ, म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित राहू शकलो की आपण सुद्धा गावासाठी काहीतरी करून जावं. मरताना आपण खिशामध्ये पैसे किती आहेत, माझ्या घरामध्ये सोनं किती आहे, माझ्या घरामध्ये चांदी किती आहे, त्याच्यापेक्षा मी समाजासाठी काय देऊ शकतो, मी समाजासाठी काय करू शकतो, किंवा आम्ही सर्वजण मिळून जर एकत्र आलो तर ह्या गावाचा विकास, समाजाचा विकास, प्रत्येक समाजाचा विकास आपण कसा करू शकतो. जी युवा पिढी आहे आज माझ्या माहितीप्रमाणे आजची युवा पिढी ही व्यसनाधीनच्या म्हणजे व्यसनाधीनतेकडे वळलेली आहे. म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यंग मुलं तर पाहिजे. आम्ही नेहमी म्हणायचो संपूर्ण समाज फिरता फिरता की माझा गुहागर तालुका हा कायम 8वी-9वी मुलं शिकली की सगळी लॉन्चीवरच जाणार, तुला काय लॉन्ची, पैसा भरपूर. पण आजच्या घडीला जर गुहागर तालुक्यातला अभ्यास केला तर प्रत्येक गावातली एक मुलगी तरी पोलीस खात्यामध्ये भरती होत आहे. म्हणजे केवढा आनंद आहे. आणि आज माझ्या गावातला एकही युवा पिढीचा मला दाखवा की बा आपण बा पोलीस प्रशिक्षणासाठी काय करतो. आज जिजाऊ सारखी संस्था या पंचकृषीला लाभलेली आहे. तिचा उपयोग करून घ्यायचा आहे. माझ्या गावातील 4 मुलं तरी पोलीस खात्यामध्ये भरती व्हायला पाहिजे, इतर खात्यांमध्ये सुद्धा भरती व्हायला पाहिजे. मग त्याचं काय करायला पाहिजे तर 5वी पासून ते 7वी पर्यंतचा जो आपला हा गावातला शैक्षणिक दर्जा आहे तो उंचवायला पाहिजे. मग 5वी पासून 5वीतल्या मुलांना काय द्यायला पाहिजे, 7वीतल्या मुलांना काय द्यायला पाहिजे, हे जर आपल्या ह्या शिक्षक म्हणजे आपल्या पालक संघाने जर ठरवलं तर नक्कीच या गावाचा, या शाळेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. बाईने सगळं सांगितलेलं आहे, काय वाटेल ती आम्ही मदत करू. मी तुम्हाला शब्द देतोय, आताचा मे महिन्यात जाऊ दे, पण पुढच्या वर्षभरातले कार्यक्रम तुम्हाला मी असे लेखी लिहून आमच्या कमिटीच्या माध्यमातून देऊ की आपल्याला 1 जून पासून तर शाळा जूनच्या महिन्यात चालू झाल्यानंतर काय एक वर्षभरात आम्ही कार्यक्रम करणार आहोत त्याची मी तुम्हाला यादीच काढून देईन की या महिन्यामध्ये हा कार्यक्रम असेल, या महिन्यामध्ये हा कार्यक्रम असेल. प्रत्येक महिन्यामध्ये हा आमचा जो संघ आहे तो नक्कीच काम करेल असे मला आशा वाटते आणि सर्वांचे सहकार्य लाभावं अशी सर्व माझी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मी विनंती करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.